अमरावतीमध्ये मतदानादरम्यान एका केंद्रावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला। बसपा उमेदवार जागृती राजेश वानखडे यांचे पती राजेश वानखडे यांची मतदान केंद्रावर तैनात असलेल्या पोलिसांसोबत जोरदार बाचाबाची निर्माण झाली। ही घटना चपराशीपुरा येथील शाळा क्रमांक 13 मधील मतदान केंद्रावर घडली। या वादाचे स्वरूप वाढल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त राकेश ओला आणि निवडणूक निरीक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। सध्या प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून मतदारांना शांततेत मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। आपला जो बंदोबस्त आहे चोख पद्धतीने लागलेला आहे। जवळपास 133 अधिकारी, 1700 कर्मचारी अंमलदार तसेच 900 होमगार्ड, आपली 3 RCP, 4 QRT, SRPFची एक कंपनी, BDDSचे 2 पथके असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सुरळीत आणि चांगली पद्धतीने मतदान सुरू आहे। संवेदनशील केंद्रावर असा पोलिसांचा बंदोबस्त आहे। ते बंदोबस्त चांगली पद्धतीने सर्व ठिकाणी आहे आपला आणि बंदोबस्त मतदान चांगली पद्धतीने सुरू आहे। मतदारांना काय आवाहन कराल? मतदार जो आहे त्यांनी चांगली पद्धतीने आपला निर्भीकपणे मतदान केलं पाहिजे। धन्यवाद। काही उमेदवारांचा शाब्दिक वाद सुद्धा केंद्रावरती झालेला आहे। नाही, याच्याबद्दल मी काय सांगणार नाही। बंदोबस्त विशेष प्रतिनिधी NTP न्यूज मराठी, अमरावती।